नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच सेट या परीक्षेतील 2021 रोजी झालेल्या सेट परीक्षेमधील जनरल विषय या पेपर क्रमांक 1 ची प्रश्नपत्रिका. या परीक्षेमध्ये एकूण 2 पेपर असतात, ज्यामधील पेपर क्रमांक 1 म्हणजेच जनरल पेपर आज आपण पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण एकूण 50 प्रश्न पाहणार आहोत, जे सेट परीक्षा 2021 रोजी विचारण्यात आले होते. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला लाईक करा. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नपत्रिकेला. प्रश्न पहिला आहे, अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये डॅशचा अंतर्भाव होतो. पर्याय आहेत: पर्याय 1 स्मरण, पर्याय 2 अभियोग्यता, पर्याय 3 मर्मदृष्टी आणि पर्याय 4 सर्जनशीलता. अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये डॅशचा अंतर्भाव होतो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी 1 आणि 3 बरोबर. म्हणजेच अध्यापनाच्या आकलन पातळीमध्ये स्मरण आणि मर्मदृष्टी या दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव होतो. यानंतरचा प्रश्न दुसरा आहे, मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ डॅश हा होय. पर्याय आहेत: बालपण, कुमारावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धत्व. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी कुमारावस्था. मानवाच्या जीवनातील सर्वोच्च बौद्धिक सुपीकतेचा काळ कुमारावस्था हा होय. प्रश्न तिसरा आहे, स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम डॅश असतो. पर्याय ए शंका समाधान करण्यासाठी, पर्याय बी स्वयं मूल्यांकनासाठी, पर्याय सी व्हिडिओ लेक्चर्स पाहण्यासाठी आणि पर्याय डी वाचन साहित्य डाउनलोड करण्यासाठी. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय ए शंका समाधान करण्यासाठी. म्हणजेच स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम हा शंका समाधान करण्यासाठी असतो. त्याचबरोबर स्वयंचा फुल फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो. त्यामुळे स्वयंचा फुल फॉर्म लक्षात ठेवा मित्रांनो. स्वयंचा फुल फॉर्म आहे स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरंट माइंड्स. स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स हा स्वयंचा लॉंग फॉर्म आहे. यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, डॅशचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवता येत नाही. पर्याय ए डिजिटल तक्ते, पर्याय बी नकाशे, पर्याय सी दिग्दर्शन पद्धती आणि पर्याय डी भूमिका पालन पद्धती. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दिग्दर्शन पद्धती. डिजिटल तक्ते, नकाशे आणि भूमिका पालन या तीनही पद्धतींचा उपयोग करून इतिहास हा विषय शिकवला जाऊ शकतो. मात्र दिग्दर्शन पद्धती वापरून इतिहास हा विषय शिकवता येत नाही. प्रश्न 5वा आहे, निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे डॅश श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत. पर्याय ए आहे अप्रत्यक्ष, पर्याय बी आहे प्रत्यक्ष, पर्याय सी आहे विशेष आणि पर्याय डी आहे प्रमाणित. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए अप्रत्यक्ष. निरपेक्ष आणि सापेक्ष श्रेयांकीकरण हे अप्रत्यक्ष श्रेयांकीकरणाचे प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 6, संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुण डॅश हा होय. पर्याय ए वक्तशीरपणा, पर्याय बी बुद्धिमत्ता, पर्याय सी संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची आणि पर्याय डी
स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय सी, संशोधनातील मनापासून असणारी अभिरुची. हा संशोधकासाठी सर्वात आवश्यक गुण होय. प्रश्न 7वा, गुणात्मक संशोधनात चिंतनशील टिपाच्या नोंदी करणे यास डॅश असे म्हणतात. पर्याय ए, सांकेतिकीकरण. पर्याय बी, टिपण काढणे. पर्याय सी, निसांकेतिकीकरण. आणि पर्याय डी, सूचना करणे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, टिपण काढणे. गुणात्मक संशोधनात चिंतनशील टिपाच्या नोंदी करणे यास टिपण काढणे असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 8, शैक्षणिक संपादन हे चल डॅश श्रेणीवर मोजले जाईल. शैक्षणिक संपादन हे चल डॅश श्रेणीवर मोजले जाईल. नामांकन, अंतर, गुणोत्तर, क्रमांकन. पर्याय ए नामांकन, पर्याय बी अंतर, पर्याय सी गुणोत्तर आणि पर्याय डी क्रमांकन. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय बी अंतर. शैक्षणिक संपादन हे चल अंतर श्रेणीवर मोजले जाईल. प्रश्न क्रमांक 9 आहे. प्रश्न क्रमांक 9, जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिणाम डॅश हे असेल. केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिमाण डॅश हे असेल. प्रश्न क्रमांक 9 आहे. जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिमाण डॅश हे असेल. पर्याय ए आहे मध्यमान. पर्याय बी आहे मध्यांक. पर्याय सी आहे बहुलक आणि पर्याय डी आहे विस्तार. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक बी मध्यांक. म्हणजेच जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिमाण मध्यांक हे असेल. प्रश्न क्रमांक 10, संशोधन लेख डॅश वर आधारित असतो. संशोधन लेख म्हणजेच रिसर्च पेपर डॅश वर आधारित असतो. पर्याय आहेत प्राथमिक माहिती, दुय्यम माहिती, वर्णनात्मक माहिती. वर्णनात्मक माहिती. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक सी म्हणजेच 1 आणि 2. संशोधन लेख हा प्राथमिक माहिती आणि दुय्यम माहितीवर आधारित असतो. यानंतर प्रश्न क्रमांक 11 ते प्रश्न क्रमांक 15 हे उतार्यावरील प्रश्न आहेत मित्रांनो. त्यामुळे या प्रश्नांची डायरेक्ट उत्तरे आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 11 आहे. भारतीय संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण असण्याचे कारण काय? हा पॅसेजवर आधारित प्रश्न असल्यामुळे आपण या प्रश्नांची केवळ उत्तरे पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकमेव द्वितीयता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक बी संपूर्ण विधान चूक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 पाहूया. यानंतर प्रश्न क्रमांक 13चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी युद्धजन्यता. प्रश्न क्रमांक 14चे उत्तर आहे पर्याय ए संस्कृती संघर्षात. आणि प्रश्न क्रमांक 15 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वाङ्मय आणि संस्कृती. यानंतर प्रश्न क्रमांक 16, न्यूकोम्बच्या मते संप्रेषण चक्रामध्ये डॅश हा फार महत्त्वाचा घटक नसतो. पर्याय ए प्रेषक, पर्याय बी ग्राहक, पर्याय सी मध्य, पर्याय सी माध्यम आणि पर्याय डी संदेश. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी माध्यम.
न्यूकॉमच्या मते संप्रेषण चक्रामध्ये माध्यम हा फार महत्वाचा घटक नसतो. प्रश्न क्रमांक 17 आहे, संप्रेषण प्रभावी होण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्त्वपूर्ण असतो? पर्याय ए माध्यम, पर्याय बी संदेश, पर्याय सी प्रेषक आणि पर्याय डी त्वरित प्रत्याभरण. प्रश्न क्रमांक 17चं योग्य उत्तर असेल पर्याय डी त्वरित प्रत्याभरण. संप्रेषण प्रभावी होण्यासाठी त्वरित प्रत्याभरण म्हणजेच इमिडिएट फीडबॅक हा घटक अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. प्रश्न क्रमांक 18 आहे, कारखान्यातील पर्यवेक्षकाने कामगारांना आज्ञा केली व ती कामगारांनी पाळली, हे संप्रेषण डॅश प्रकारचे आहे? पर्याय ए अनुलंब, पर्याय बी क्षैतिज, पर्याय सी अनौपचारिक आणि पर्याय डी दूरस्थ. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय ए अनुलंब. कारखान्यातील पर्यवेक्षकाने कामगारांना आज्ञा दिली व ती कामगारांनी पाळली, हे संप्रेषण अनुलंब प्रकारचे आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, ग्राहकाचे अनावधान हे डॅशवर परिणाम करू शकते? पर्याय ए प्रेषक, पर्याय बी संदेश, पर्याय सी माध्यम आणि पर्याय डी आहे संप्रेषणाची परिणामकारकता. ग्राहकाचे अनावधान हे संप्रेषणाची परिणामकारकतावर परिणाम करू शकते, म्हणजेच प्रश्न क्रमांक 19 चे उत्तर आहे पर्याय डी संप्रेषणाची परिणामकारकता. प्रश्न क्रमांक 20, दूरदर्शन वाहिन्यांवरील कार्यक्रम काही वेळा समाजाला चुकीच्या दिशेने नेतात, कारण डॅश. पर्याय ए श्रोत्यांची संख्या खूप असते, पर्याय बी श्रोते निरक्षर असतात, पर्याय सी श्रोत्यांचा समूह बहुजिनसी असतो आणि पर्याय डी प्रेषक व ग्राहक यांच्या अवबोधातील फरक. प्रश्न क्रमांक 20, दूरदर्शन वाहिन्यांवरील कार्यक्रम काही वेळा समाजाला चुकीच्या दिशेने नेतात. याचे योग्य कारण आहे पर्याय डी प्रेषक व ग्राहक यांच्या अवबोधातील फरक. प्रश्न क्रमांक 21, एका शहराच्या रस्त्यांचा नकाशा विचारात घ्या की ज्या शहराला 5 रस्त्यांनी इतर ठिकाणाहून जोडलेले आहे. 10 चौक आहेत, अनेक रस्ते एकत्र येणारी ठिकाणे व कोणत्याही अंतर्गत रस्त्याला बंद टोक नाही. एक सोडून प्रत्येक चौक असे आहेत की प्रत्येक चौकात 4 रस्ते मिळतात. जर 10व्या चौकात n रस्ते मिळत असतील तर खालीलपैकी कोणती n ची किंमत अशक्य आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी 6. प्रश्न क्रमांक 22, एका प्रामाणिक व्यक्तीने चुकून 2 व्यक्तींना त्यांच्या पर्समधील असलेली सर्व रक्कम प्रत्येकाला देण्याचे कबूल केले. कोणत्या परिस्थितीत किंवा काय केल्याने त्याने दिलेले वचन तो पाळू शकतो? पर्याय ए पर्समध्ये काहीच रक्कम नसताना, पर्याय बी पर्समधील रक्कम निम्मे निम्मे वाटून दिल्याने, पर्याय सी कोणालाही काहीच रक्कम न दिल्याने, पर्याय डी त्याच्या पर्समध्ये सारख्या किमतीच्या नोटा नाणी यांची संख्या सम आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय ए पर्समध्ये काहीच रक्कम नसताना. प्रश्न 23, 12 वाजल्यानंतर किती कालावधीत घड्याळांचा तास काटा व मिनिट काटा एकरूप होतील? पर्याय ए 1 तास, पर्याय बी 1 तास 5 मिनिटे, पर्याय सी 1 तास 5 मिनिटानंतर व 1 तास 10, पर्याय सी 1 तास 5 मिनिटानंतर व 1 तास 6 मिनिटां अगोदर, पर्याय डी 1 तास 6 मिनिटानंतर.
या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, 1 तास 5 मिनिटांनंतर व 1 तास 6 मिनिटांअगोदर. प्रश्न क्रमांक 24. एका पुस्तकाची किंमत %20 ने कमी केल्यास त्याचा खप 25% नी वाढतो, तर पूर्वीच्या उत्पन्नात कितीने फरक पडला? पर्याय ए 10, पर्याय बी 20, पर्याय सी 25, पर्याय डी 0. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी 0. प्रश्न क्रमांक 25. एक वस्तू 2120 रुपयाने विकल्याने मिळणारा नफा व तीच वस्तू 1480 रुपयाने विकल्याने होणारा तोटा सारखाच असेल, तर ती वस्तू किती किमतीस विकल्यास 20% नफा होईल? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ए 2160 रुपये. प्रश्न क्रमांक 26. पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रम दर्शविणाऱ्या पद्धतीने मांडा. 1. दारिद्र्य, 2. लोकसंख्या, 3. मृत्यू, 4. बेरोजगारी, 5. आजार. या ठिकाणी आपल्याला काही घटक देण्यात आलेले आहेत आणि त्या घटकांना योग्य रीतीने अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने म्हणजेच योग्य क्रम दाखवून मांडण्यासाठी सांगितण्यात आलेले आहे. या ठिकाणी आपण विचार केला असता सर्वप्रथम आपल्याला लोकसंख्या हा घटक विचारात घ्यावा लागेल. त्यामुळे पहिला घटक असा आपल्याला लोकसंख्या हा घटक सुरुवातीला येईल. ज्या ठिकाणी लोकसंख्या असते त्या ठिकाणी बेरोजगारीची समस्या उद्भवते, त्यामुळे दुसरा मुद्दा आपला बेरोजगारीचा असेल. त्यानंतर बेरोजगारी असल्यामुळे बेरोजगारीमधून दारिद्र्य उद्भवते, त्यामुळे तिसरा मुद्दा आपला दारिद्र्य हा असेल. दारिद्र्याची समस्या असेल तर दारिद्र्यामधून आजार उद्भवतात आणि आजार असेल तर माणसाचा मृत्यू होतो. त्यामुळे 2, 4, 1 आणि 5 हा पर्याय आपला योग्य उत्तर असेल. पर्याय बी हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27. हा प्रश्न मित्रांनो रद्द झालेला आहे. यातील ऑप्शन चुकीचे असल्यामुळे हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 28. बोर्नव्हिटा पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते. कॉम्प्लॅन पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते. दूध पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते म्हणून पाणी पिल्याने शक्ती येते, हे कशाचे उदाहरण आहे? पर्याय ए व्याप्ती, पर्याय बी हेत्वाभास, पर्याय सी प्रत्यक्ष प्रमाण, पर्याय डी उपमान. याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी हेत्वाभास. प्रश्न क्रमांक 29. खालील विधानांच्या आधारे पुढीलपैकी कोणते निष्कर्ष उचित आहेत? विधान पहिलं दिलेलं आहे सर्व पक्षी पांढरे आहेत. विधान दुसरं आहे सर्व पोपट पक्षी आहेत. आणि यानुसार 4 निष्कर्ष देण्यात आलेले आहेत. त्यानुसार आपल्याला कोणतं निष्कर्ष योग्य आहे ते ठरवायचं आहे. याचं योग्य उत्तर असेल पर्याय ए 1 आणि 2 फक्त बरोबर. निष्कर्ष 1 आणि 2 हे 2 बरोबर असतील. यानंतर प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणती आकृती दिलेल्या 3 संकल्पनांमधील संबंध बरोबर दाखविते? या ठिकाणी बघा मित्रांनो 4 आकृत्या देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचा संबंध आपल्याला खालील संकल्पनासोबत जोडायचा आहे, ज्यामध्ये वैयक्तिक खेळाडू, स्त्रिया, माता यांसोबत आकृत्यांचा संबंध योग्यरित्या जोडायचा आहे. हे 4 पर्याय दिलेले आहेत आपल्याला. त्यांमधील योग्य पर्याय आहे आकृती क्रमांक बी हे आपला योग्य पर्याय असेल, ज्यामध्ये स्त्रिया, माता आणि वैयक्तिक खेळाडू ही संकल्पना योग्य रीतीने बसू शकते. यानंतर प्रश्न क्रमांक 31 आणि प्रश्न क्रमांक 32 हे खाली दिलेल्या आकृतीवर आधारित आहेत, ज्यामध्ये एक ग्राफ दिलेला आहे ज्यावर आधारित आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.
त्या प्रश्नांची उत्तरे पुढील प्रमाणे. स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपल्याला प्रश्नामध्ये आकृती देण्यात आलेली आहे आणि या आकृतीवर आधारित आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. यानंतर आता आपण प्रश्न पाहूया आणि त्यांची उत्तरे पाहूया. प्रश्न 31. कोणत्या वर्षामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे? हा प्रश्न आकृतीवर आधारित आहे मित्रांनो. यापूर्वीच तुम्हाला जी स्क्रीनवर आकृती दिसत होती त्या आकृतीवर आधारित हे 2 प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 31 आणि प्रश्न क्रमांक 32. प्रश्न क्रमांक 31 आहे, कोणत्या वर्षामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे? पर्याय 2012, 2013, 2014 आणि 2015. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी 2015. प्रश्न 32. 2012 ते 2015 या सर्व वर्षांची एकत्रितरित्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याची टक्केवारी डॅश आहे? 50, 57.14, 60 की 70? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी 60. 2012 ते 2015 या सर्व वर्षाची एकत्रित परीक्षेत उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 60% आहे. प्रश्न क्रमांक 33. 12 निरीक्षणांचे गणित. प्रश्न क्रमांक 33. 12 निरीक्षणांचे गणित मध्य 40 आहे. किमान आणि कमाल निरीक्षणे अनुक्रमे 20 आणि 60 आहेत. तर आपण किमान व कमाल निरीक्षणे वगळली तर उरलेल्या निरीक्षणांचे गणिती मध्य डॅश असेल? पर्याय ए वाढेल, पर्याय बी घटेल, पर्याय सी बदलणार नाही आणि पर्याय डी अपुऱ्या सामग्रीमुळे काढता येणार नाही. प्रश्न क्रमांक 33चं उत्तर असेल पर्याय सी बदलणार नाही. यानंतर आहे प्रश्न क्रमांक 34 आणि 35. खाली काही माहिती देण्यात आलेली आहे, यावर आधारित हे 2 प्रश्न आहेत. माहिती वाचू. 80 खेळाडूंपैकी 35 क्रिकेट खेळतात, 42 हॉकी खेळतात, 25 फुटबॉल खेळतात, 8 क्रिकेट व हॉकी हे दोन्ही खेळ खेळतात, 10 खेळाडू हे क्रिकेट व फुटबॉल हे दोन्ही खेळ खेळतात, 7 खेळाडू हे हॉकी व फुटबॉल हे दोन्ही खेळ खेळतात आणि 3 खेळाडू हे सर्व प्रकारचे म्हणजे 3 खेळाडू खेळतात. यावर आधारित प्रश्न पहिला आहे, फक्त एकाच प्रकारचा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती? पर्याय आहेत 102, 80, 61, 63. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी 61. फक्त एकाच प्रकारचा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या 61 आहे. वरील माहितीवर आधारित प्रश्न दुसरा, फक्त 2 प्रकारचे खेळ खेळणाऱ्यांची संख्या किती आहे? 19, 61, 80, 16. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी 16. 16 खेळाडू हे 2 प्रकारचे खेळ खेळणाऱ्यांची संख्या आहे. फक्त 2 प्रकारचे खेळ खेळणाऱ्यांची संख्या ही 16 आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 36 आहे, ERNET या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता? पर्याय ए एंटरटेनमेंट अँड रिक्रिएशन नेटवर्क, पर्याय बी आहे एंटरटेनमेंट अँड रिफ्रेशमेंट नेटवर्क, पर्याय सी एज्युकेशनल रेफरन्स नेटवर्क, पर्याय डी एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. ERNET या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार म्हणजेच फुल फॉर्म एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क असा आहे.
प्रश्न क्रमांक 37, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारताच्या दूरसंचार धोरणात क्रांतिकारक बदल घडविण्यात कोणी मदत केली? पर्याय ए नंदन निलेकनी, पर्याय बी सॅम पित्रोडा, पर्याय सी जी पार्थसारथी, पर्याय डी ए राजा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी सॅम पित्रोदा. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारताच्या दूरसंचार धोरणात क्रांतिकारक बदल घडविण्यामध्ये सॅम पित्रोदा यांनी मदत केली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 38 आहे, पुढीलपैकी कोणते मूलतः इन्स्टंट मेसेंजर आहे? पर्याय ए फेसबुक, पर्याय बी इंस्टाग्राम, पर्याय सी ट्विटर आणि पर्याय डी व्हॉट्सअप. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय डी व्हॉट्सअप. यानंतरचा प्रश्न आहे, सारथी हे पुढीलपैकी कोणाचे संकेतस्थळ आहे? पर्याय ए नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, पर्याय बी महिला आणि बाल विकास मंत्रालय, पर्याय सी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, पर्याय डी ग्राम विकास मंत्रालय. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. सारथी हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय याचे संकेतस्थळ आहे. प्रश्न 40, भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेच्या संदर्भात BYOD म्हणजे काय? ए बी युथफुल ऑन डिजिटल, बी बाय युअर ओन डिव्हाइस, सी ब्रिंग युअर ओन डिव्हाइस, डी बी युअर सेल्फ ऑन डिजिटल. पर्याय सी हे या प्रश्नाचं उत्तर असेल ब्रिंग युअर ओन डिव्हाइस. BYOD म्हणजे काय तर ब्रिंग युअर ओन डिव्हाइस. प्रश्न 41, पाण्यामध्ये ई कोली असणे म्हणजे पाणी ई डॅशमुळे दूषित असण्याचे दर्शक आहे. प्रश्न 41, पाण्यामध्ये ई कोली असणे म्हणजे पाणी ई डॅशमुळे दूषित होण्याचे दर्शक आहे. पर्याय ए मलमूत्र, पर्याय बी तेल, पर्याय सी जंतुनाशका, पर्याय डी तणनाशका. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए मलमूत्र. प्रश्न क्रमांक 42, नागरी वस्तीसाठी दिवसा ध्वनी तीव्रतेच्या पातळीचे जास्तीत जास्त प्रमाण पुढील प्रमाणे आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए 75 डेसिबल. प्रश्न क्रमांक 43, घातक कचरा सीमापार चळवळीला नियमन व नियंत्रित करणाऱ्या परिषदेला डॅश म्हणून ओळखले जाते. पर्याय ए बेसेल परिषद. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए बेसेल परिषद. घातक कचरा सीमापार चळवळीचा नियमन व नियंत्रण करणाऱ्या परिषदेला बेसेल परिषद म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 44, भारतामध्ये प्रदूषण टाळण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी असंख्य कायदे आहेत. यापैकी पुढील कायदा बहुव्यापी एकछत्र कायदा म्हणून ओळखला जातो. हवा प्रदूषण कायदा, जल प्रदूषण कायदा, पर्यावरण संरक्षण कायदा, जबाबदारी कायदा. यामध्ये योग्य उत्तर आहे पर्याय सी पर्यावरण संरक्षण कायदा. प्रश्न क्रमांक 45, सामाजिक व आर्थिक विकासासाठी युनायटेड नेशन्सने शाश्वत विकासासाठी किती ध्येय ठरवली? पर्याय ए 20, पर्याय बी 17, पर्याय सी 10, पर्याय डी 16. याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी 17 ध्येय. युनायटेड नेशन्सने शाश्वत विकासासाठी 17 ध्येय ठरवलेली आहेत. प्रश्न 46, खालीलपैकी कोणते विद्यापीठ वैदिक कालखंडामध्ये लष्करी शिक्षणाचे केंद्र होते? पर्याय ए तक्षशिला, पर्याय बी नालंदा, पर्याय सी गुणशिला, पर्याय डी कुंडीनलपूर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए तक्षशिला.
प्रश्न 47. PhD पदवीसाठी किमान कालावधी 2 वर्षांचा असावा व प्रबंधाबरोबरच तोंडी परीक्षा असावी ही शिफारस डॅश आयोगाने केली होती? भारतीय विद्यापीठ, सँडलर आयोग, राधाकृष्णन आयोग, कोठारी आयोग. राधाकृष्णन आयोग पर्याय सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. शिक्षक शिक्षण हे डॅश होय. पर्याय ए व्यावसायिक, पर्याय बी धंदे शिक्षण, पर्याय सी तांत्रिक आणि पर्याय डी कौशल्य. शिक्षक शिक्षण हे व्यावसायिक प्रकारचे शिक्षण आहे. पर्याय ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 49. भारतातील शिक्षण खात्याचे नाव मानव विकास संसाधन विकास मंत्रालय असे डॅश साली केले गेले? पर्याय आहेत 1975, 1986, 1995, 2005. 1986 पर्याय बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भारतातील शिक्षण खात्याचे नाव मानव संसाधन विकास मंत्रालय असे 1986 या वर्षी करण्यात आले होते. यानंतर आहे प्रश्न क्रमांक 50. त्या अगोदर मित्रांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न 50 आणि शेवटचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती संस्था उच्च शिक्षणातील संशोधनासाठी वित्त पुरवठा करीत नाही? पर्याय आहे DBT, DST, ICSSR, NCTE. पर्याय डी NCTE हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.